शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज आपण आपल्या सिरीजमधील दुसऱ्या क्रमांकाचे बुरशीनाशकाची विषयी माहिती घेणार आहोत. तर आपले दुसऱ्या क्रमांकाचे बुरशीनाशक आहे UPL कंपनीचे साप. तर UPL कंपनीचे साप हे बुरशीनाशक हे एक व्यापक आंतरप्रवाही आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक आहे. हे शेतकऱ्यांद्वारे सर्वात विश्वासार्ह, कमी किमतीत उपलब्ध होणारे आणि मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे दुहेरी बुरशीनाशक आहे. ज्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक साप फंगिसाइड कंटेंट कार्बेंडाझिम 12% आणि स्पर्शजन्य बुरशीनाशक मॅन्कोजेब 63% प्रमाणात आहे. आता आपण UPL या कंपनीचे साप बुरशीनाशकाचे फायदे कसे आहेत हे शेतकऱ्यांसाठी बघूयात. तर पिकांचे रोगापासून बचाव व्हावा म्हणून UPLचे साप बुरशीनाशकाचा वापर आपण बीज प्रक्रिया आणि पानांवर फवारण्यासाठी करू शकतो. मॅन्कोजेब बुरशीनाशकामध्ये जस्त आणि मॅग्नीज ही पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे फवारणीनंतर पिकांमध्ये हिरवेपणा येतो. कार्बेंडाझिम प्लस मॅन्कोजेब बुरशीनाशक पानांच्या पृष्ठभागावर समान पसरते आणि जास्त कालावधीपर्यंत प्रभावी राहते. साप बुरशीनाशक कमी डोसमध्ये प्रभावी असून पर्यावरणासाठी सुरक्षित मानले जाते. तर मित्रांनो, यामध्ये कार्बेंडाझिम 12% व मॅन्कोजेब 63% WP वेटेबल पावडर या कंटेंटमध्ये असते. तर यापासून कोणकोणत्या पिकाचे कोणकोणते रोग नियंत्रित होतात हे आपण बघूयात. मिरचीमध्ये फळसड, पानावरील बुरशीजन्य ठिपके, पावडरी मिल्ड्यू हे नियंत्रण होते. तसंच द्राक्षामध्ये अँथ्रॅकनोज, डाउनी मिल्ड्यू, पावडरी मिल्ड्यू. तसंच भुईमुगामध्ये खोडकूज, पानावरील बुरशीजन्य ठिपके, मूळकूज, टिक्का रोग. तसंच आंब्यामध्ये अँथ्रॅकनोज, पावडरी मिल्ड्यू. भातामध्ये ब्लास्ट. पोटॅटोमध्ये लवकर येणारा करपा आणि उशीर येणारा करपा. तर मित्रांनो, याचे प्रमाण आपण जाणून घेऊयात. तर याचे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्राम ते 3 ग्राम आपण फवारण्यासाठी वापर करू शकतो. तर मित्रांनो, तर हे मिरची, द्राक्ष, भुईमूग, आंबा, भात, बटाटा तसेच इतर पिकांमध्येही फवारण्यासाठी वापरू शकता. याची क्रिया संरक्षणात्मक आणि उपचारात्मक कृतीसह विस्तृत स्पेक्ट्रम स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक असे आहे. हे तुम्हाला मार्केटमध्ये 250 रुपयापर्यंत भेटून जाईल. धन्यवाद.